विचार सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. पाणी हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. आपल्या पृथ्वीवर उपलब्ध असलेलं पाणी मर्यादित आहे आणि त्याचा जपून वापर करणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र आपण जलप्रदूषणाच्या माध्यमातून हळूहळू आपल्या या अमूल्य पाण्याचे नुकसान करत आहोत. जलप्रदूषण म्हणजे पाण्यात नको असलेला कचरा, विषारी पदार्थ आणि रसायने मिसळणे यामुळे पाणी दूषित होत नाही, तर पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून असलेली जीवसृष्टी देखील धोक्यात येते. औद्योगिक कचरा, घरगुती सांडपाणी, प्लास्टिक आणि रासायनिक खते यांचा पाण्यावर विपरीत परिणाम होतो. या सर्व कारणांमुळे नद्यांमधील आणि तलावांमधील पाणी वापरण्यास अयोग्य येतं आणि आरोग्यावरच परिणाम होतो. उदाहरण द्यायचे झाले तर गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे नाव घ्यावे लागेल, कारण एकेकाळी या दोन नद्या शुद्ध आणि पवित्र मानल्या जात होत्या, परंतु आता जलप्रदूषणामुळे त्यांचे पाणी दूषित झाले आहे. केवळ कारखान्याचा कचरा नाही, तर प्लास्टिक, उघड्यावर टाकलेला कचरा आणि शेतात वापरल्या जाणाऱ्या रसायनांनी याला खूप हानी पोहोचविला आहे. जलप्रदूषणामुळे आजारांमध्ये वाढ, माशांचे मृत्यू आणि जैवविविधतेचे नुकसान होत आहे. यामुळे मानव, प्राणी आणि झाडे सगळे त्रस्त होतात, ज्यामुळे जलप्रदूषण थांबवणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर आता प्रश्न असा आहे की आपण हे थांबवण्यासाठी काय करू शकतो? हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्यापूर्वी योग्य पद्धतीने शुद्धीकरण केले पाहिजे. प्लास्टिक आणि इतर नाशिवंत कचरा पाण्यात टाकण्याऐवजी योग्य ठिकाणी ठेवून पुनर्वापर करावा. शेतांमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करावा, जेणेकरून पाणी दूषित राहणार नाही. पाणी वाचवा, कारण पाणी वाचवणं हीच पाण्याच्या प्रदूषण टाळण्याची पहिली पायरी आहे. लोकांना जलप्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून सर्वजण यात सहभाग घेतील. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण जलप्रदूषण थांबवू शकतो आणि पर्यावरणाच्या दिशेने एक पाऊल उचलू शकतो. जर आता आपण पाणी वाचवलं नाही, तर भविष्यात शुद्ध पाण्यासाठी